ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, 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 म्हणती ज्ञानदेव तुम्हारा ऐसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हारा ऐसे, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, म्हणती ज्ञानदेव तुम्हारा ऐसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हारा ऐसे, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हारा ऐसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हारा ऐसे, मज पामराही काय थोरपण, मज पामराची काय थोरपण, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे, मज पामराची काय थोरपण, मज पामराची काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, मज पामराची काय थोरपण, मज पामराची काय थोरपण, पायी वाहन मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, पायी वाहन पायी बरी, पायी वाहन पायी बरी, मज पामराची काय थोरपण, मज पामराची काय थोरपण,
विठ्ठल 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 तुकोबाराय महाराज आणि आपल्या या अभंगामधून आपले सर्वस्व, आपली आई, आपला बाप, आपला सखा, आपला जीवलग, आपला मार्गदर्शक ज्ञानराज माऊली यांचं वर्णन करतायत. ज्ञानियांचा राजा, राजे रजवाडे आले गेले, संस्थाने येतात जातात. आज गादीवर राजा असतो, उद्या दुसऱ्या कोणीतरी युद्ध केलं, लढाई केली, तो राजा जातो. जो जास्ती ताकदवान आहे तो त्याच्यावर हावी होऊन खलास करतो. हे इतिहासाने आपल्याला दाखवून दिलं. पण जर का ज्ञान तुमच्या ठिकाणी स्वाधिष्ठित असेल, स्वसंवेद्य असेल, तर अशा ज्ञानाला जे पद प्राप्त होतं ती व्यक्ती नाही, तुमच्या आतल्या ज्ञानाला जे स्थान प्राप्त होतं त्याची परिपक्वता जशी जशी प्रस्थापित होत जाते, दृष्टीत येत जाते,
समोरच्याच्या अनुभवात उतरत जाते, तसं हा ज्ञानी आहे. हा चला पहिलं, हा हुशार आहे, हा एक पाठी आहे, हा पंडित आहे, हा शास्त्री आहे, हा ज्ञानी आहे. आणि सर्वाचं टोक हा ज्ञानियांचा राजा आहे. कशाचा राजा? जागेचा नाही, शहराचा नाही, देशाचा नाही, ज्ञानियांचा राजा. नेपोलियननी, अलेक्झांडरनी जग जिंकायचा प्रयत्न केला, पण केव्हा रसातळाला मिळाले त्यांचं त्यांना सुद्धा कळलं नाही. पण ज्ञान अधिष्ठित चैतन्य जे असतं ते तेव्हा आपल्या शिखरावर पोचतं. त्या शिखराला कोणीही हात लावू शकत नाही. याची प्रचिती रोज आपण आपल्या वारकरी आपापल्या जीवनात घेत असतो. हाडाचा वारकरी असेल तर, हाडाचा वारकरी कोण? जो जातीभेद मानत नाही. हाडाचा वारकरी कोण? जो ज्ञानोबा एक, तुकोबा एक, आमक एक, ढमक एक मानत नाही. सर्व एक. जाती व्यक्ती पडे बिंदुले, जिव्हा भावे मज होती मिनले, जैसे लवण कण घातले सागरा माझी. मिठाचे कण सागरामध्ये टाकल्यावर जसे ते विरघळून जातात, तसा या ज्ञानियांचा राजा. राजा काय? जी ब्रह्मत्वाची प्रतीती पूर्णत्वानी त्याच्या ठिकाणी नांदते. कळलं की नाही? आजी मी ब्रह्म पाहिले, हे पांडुरंगाला बघूनही होतं आणि विश्वाकडे बघूनही म्हणू शकतो. त्या ईश्वरी सत्तेची परिपूर्णतेची प्रतीती तुम्हाला आली की आजी मी ब्रह्म पाहिले. आणि ते ब्रह्म सर्वगत सदासम. ते ब्रह्म कुठे? मी बोलते म्हणून कीर्तनकार आहे म्हणून फक्त माझ्या ठिकाणी, आणि मग हे कोण पुढे बसलेत माझ्या समोर? तुम्ही कोण आहात? भूत? अरे भूत, जे जे देखे भूत. भूत वेगळं भूत वेगळं. ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. भूत म्हटलं की आपण असं बघतो लटकवलेलं, तिकडे जाऊ नका बरं का, काहीतरी आवाज येतो, असं येतो. अहो ते भूताला घाबरण्यापेक्षा तुमच्या शेजारी बाजारी आहेत त्या भूतांना घाबरा. कारण त्या मूळ भूताचं चैतन्य तुमच्या इथे, त्याची जर का तुम्हाला जाण झाली नाही, कोण तुमच्या अंगात खेळतंय? रात्र न कळे दिवस न कळे कळे, अंगी खेळे दैवत हे. म्हणून माणसं म्हणतात अंगात आलं, म्हणजे त्या वेळेपुरतं अंगात आलं. मग आता आहे त्या अंगात कोण? इकडे देवाला गेलो, अंगात आलं म्हणजे अंगात देव येतो आणि मग परत निघून जातो. आणि देव निघून गेल्यावर तुम्ही जिवंत राहता. कळलं का काय सांगितलं? देव अंगात आला आणि देव निघून गेला, मग तुम्ही जिवंत कसे? अरे सतत ज्याची प्रतीती आहे तो वारकरी आहे, तो महावैष्णव आहे. काय? भागवत धर्म करिता भक्ती. अशी भक्ती ज्याच्या ठिकाणी आहे, निर्मळ होय चित्तवृत्ती, त्याची चित्तवृत्ती निर्मळ होती. जीव तोची ब्रह्म निश्चिंती. जीव मात्र, जितके जीव आहेत ते, माणूस नाही, जीव आहे जीव. कळलं की नाही? छोट्यापासून मोठ्यापर्यंत, लहानापासून श्रेष्ठापर्यंत. काय? कनिष्ठापासून श्रेष्ठापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, कोणी असो, जीव मात्र. हा, म्हणून लक्षात घ्या काय सांगतायत. भागवत धर्म करिता भक्ती.
निर्मळ होय चित्तवृत्ती. तुमची आमची चित्तवृत्ती निर्मळ होते, स्वच्छ होते. जीवतोची ब्रह्म निश्चिंती ऐसी शुद्ध स्फूर्ती ठसावी. अशी शुद्ध स्फूर्ती ज्यांच्यामध्ये ठसलेली आहे आणि जे कीर्तन प्रवचन वाङ्मया करवी सामान्य जीवात ती ठसवायचा प्रयत्न करतात ते ज्ञानराज. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, ही युक्ती त्यांना सापडली म्हणून ते ज्ञानराज. एखादं मूल औषध घेत नाही करून मग माणसं म्हणतात त्याला चाप लावा काहीतरी, असं करा. आजी येते, आजोबा येतो, शेजारी येते, पाजारी येते, सगळे येतात. पण ते जे करतं ते असं उघडायला तयार होत तेवढ्यात कोणीतरी त्याला जे प्रिय वाटते अशी येतं. मग शेजारी बाजार मित्र असो, आई असो, बाप कोणी त्यातलं एक असतं. मग ते पटकन म्हणतं बाळा आ कर रे, ते बघ चॉकलेट आणलं तुला. ते म्हणत पण नाही असं चॉकलेट धर, घे रे घे रे घे रे, आणि आता आ कर वर. त्याला खेळवत खेळवत आ करतात आणि खेळवत खेळवत आ केल्याबरोबर कधी औषध आत जातं हे कळत नाही. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसे, कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेथ नामची नाही पापाचे आणि ऐसे केले. यमदमा उकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली राटी आगवी. यम म्हणे कवणाते यमामे, दम म्हणे कवणाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे दोष, ऐसे माझे नाम घोषे. नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. कीर्तन महिमा. संप्रदायाने काय केलं, आमच्याकडे एकादशीला अभंग असतो सकाळचा, सद्गुरु दादा महाराजांपासून. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. पाया रचला, कळलं की नाही. कीर्तन परंपरेला मार्गदर्शन केलं. नामदेवराय आले, नाथ बाबा आले, जनाई आली, मुक्ताई आली, आणि तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. कळलं का ज्ञानराज कोण आहे ते. आपलं मराठीत म्हणे राजा बोलेन दळ आले. राजा बोलेन दळ आली ही जर का प्रचिती बघायची असेल तर वारीचा रस्ता बघा. राजा बोले दळ आले, राजा बोले आणि दळ आले, ही जर का प्रत्यक्ष प्रचिती डोळ्यांनी बघायची असेल तर कुठे या. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावाले खेळिया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. पुढे गेले ते निधाई झाले, पुढे गेले ते निधाय झाले. पुढे गेले ते निधाई झाले, वनतील त्याची सीमारे. वनतील त्याची सीमारे. वनतील त्याची सीमारे. वनतील त्याची सीमारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. कळलं का. नाचत जातात कशाच्या जीवावर. राजा बोले आणि दळ हल्ली का
प्रस्थान केव्हा होतं? तुम्ही आम्ही म्हणाल तेव्हा नाही, कळस हालतो. कळस हल्ला का? कळस हल्ला का? कळस हल्ला का? कळस हल्ला. राजा बोले, इथे बोलावं सुद्धा लागत नाही, सगळं खुणानी आहे त्यांचं. बोलत सुद्धा नाहीत. जो मूळ घरातला माणूस असतो ना तो बोलत नाही, सगळं खुणावर चालतं. असं असं म्हणून कालच मी कोणाला तरी बोलायला लावायचं नाही, खुणानी समजलं पाहिजे तुम्हाला काय पाहिजे. बोललं की गोंधळ होतो. असं केलं की कळलं पाहिजे, असं केलं कळलं पाहिजे. तसं माऊली काय करतात? कळस आणला, चला जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी. कळलं का? ज्ञानराज माऊलीने काय केलं? केला राजभार चाले ऐसा. एवढा मार्ग बघा ना, मार्ग दावून गेले आधी दयानिधी. बघा, सामान्यातली सामान्य माणूस इथे बसलेला आहे. मी जातीपातीच्या दृष्टीने बोलत नाही. कोणी शिकलेलं नसेल, कोणी अंगठाबहाद्दर असेल इथे, म्हणजे त्याला कीर्तन कळत नाही का? कितीतरी बायका इथे असतील, पुरुष इथे असतील, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, सई अंगठा पुढे करतात. पण त्यांना विचारा कीर्तन कळलं नाही का? आणि न कळायला काय झालं? अरे तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, मग कीर्तन कळ, न कळायला काय झालं? ऐकू ये ना वय. आणि माऊलीने एवढं लिहून ठेवलंय ते कोणासाठी? आम्ही रोज म्हणतो ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आणि मग ते करून करून आम्हाला येतं. न कळायला काय झालं? खरंच आहे. जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. ते स्वसंवेद्य ज्ञान प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. जनावराच्या ठिकाणी आहे. कळलं का? जनावराच्या ठिकाणी सुद्धा ते ज्ञान आहे. म्हणून महाराज आपले नेहमी दृष्टांत द्यायचे. गाई विते, म्हस विते, कुणी जनावर 4 पायाचं, 2 पायाचं बोलत नाही. 2 पायाला थोडं कमी आहे म्हणून असं घ्यावं लागतं. 4 पायाला बुद्धी चांगली आहे. झाल्या झाल्या ते धडपड तुटतं, असं 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 असं, आणि स्वतः सडाकडे चालत जातं, पिऊ लागतं. हे 4 पायाचं. 2 पायाचं नुसतं त्या व्या व्या करतं, मग ते उचलून पहिल्यांदा त्याला दाखवावं लागतं, प्यायला लाग. म्हणजे थोडंसं कमी आहे ना. आपल्याला नेहमी हीन ठरवायची, कशाला? आपलं बघा ना. मग ते नाही, अजून घेना हो, अजून घेना हो. का घेना? मग आता एकदाच घेतलं वया. आपल्या पोरांची गत सांगते. आणि 4 पायवाला आहे ते उठतं, कापत कापत धडपडतं, पडतं, आणि मग आईच्या सडाची ती आई मग चाटते. सगळं वरचं ते घाण असते ना आतली पोटातली, ती सगळी काढून चाटून टाकते, आणि मग ते पर पिऊ लागतं. तसं खरं सांगू का? म्हणून मूल बाळापेक्षा वासराचं आणि गाईची सुद्धा दृष्टांत माऊली देतात. अहो वासरू देखली आची दिठी, धेनू खडबडोनी मोहे उठी, मग स्तन्य मुखाची भेटी पाना का नाही? का येणार नाही? वासरू देखली आ दिठी, धेनू खडबडोनी मोहे उठी. थकलेली असती, नुकतंच विणं झालेलं असतं, पण त्यात ती गाय, म्हैस, घोडा खडबडून उठतं. का? ते वासरूला पाजायचंय. इथे आई असते, दाई असते द्यायला, तिथे कुणीच नसतं. इथे अवघड झालं तर ऑपरेशन होतं. पूर्वीच्या काळी आत्ताच जनावरांचं झालं. पूर्वी काय? कशाचं काय?
मग ती धेनू खडबडोनी मोहे उठी. तसं आई ज्ञानाबाई खडबडून उठली समाजासाठी, खडबडून उठली. कोणीतरी जाग व्हायला पाहिजे. गात जागा, गात जागा, कोणीतरी जागे व्हा. माझ्या वासरांना कोण पाजणार? जी सुदृढ आहेत ती कशी तरी जगतील, पण जी अशक्त आहेत ती कोण पाजणार? त्यांना कोण जवळ करणार? त्यांना कोण शान करणार? त्यांना जगायला कोण शिकवणार? जगण्यात काय अर्थ आहे? आणि जी शिकलेली आहेत त्यांना तरी धड कळतंय का जगणं कशात आहे? आज बघा, तुम्हाला सांगू, जी बिन शिकलेली आहेत ना ती सगळी इथे आलीत. अरे स्वतःसाठी टाळ्या वाजवा. कुठे टाळ्या द्यायचं हे सुद्धा तुम्हाला कळेना. स्वतःसाठी वाजवून घ्या एकदा. आणि जी शिकलेली धेंड आहेत ना सगळी घरी बसलीत पैसे कमवत. आणि ज्यांना येत नाही काहीच ती वारीला आली. भाग्यवान कोण सांगा? कोण भाग्यवान मला सांगा? काय हो मुलगा आला नाही? पेढे. महाराज आमचा मुलगा ना इंजिनियर झाला. वा वा पेढे. मग आता आता ते ट्रेनिंगला आहे, आला नाही म्हणून विचारला. आता बघू. महाराज 50,000ची नोकरी लागली. वा वा वा. परत पेढा. अशी 2-4 वर्षी दरवर्षी महाराज आमच्यासारखं विचारत बसतं, मुलगा कुठं आहे, मुलगा कुठं आहे, मुलगा. शेवटी मग माझ्यासारखं असावं कोणीतरी. पेढ्याचं बॉक्स शेजारी घेऊन बसायचं. इकडे ये, मुलगा आला का? काय काय झालं? सुट्टी नाही मिळाली, प्रमोशन झालं, पगार 1 लाखाचा झाला. आता तुझं तोंड इकडे कर, मी पेढा टाकते तोंडात. वारी चुकली म्हणून. कळलं का काय सांगते? वारी चुकली म्हणून मी तुला पेढा देते, आता खा. आणि काही येडे असे असतात खरंच तोंड उघडतात आणि खातात. अहो खरंच मी अतिशयोक्ती नाही सांगत. ही मी इतक्या वेळा मी मस्करी मजा करते मुद्दाम, म्हणजे हा नाही दुसरं काहीतरीच प्रकार. त्या माणसाला समोरच्या कळतच नाही आपण काय बोलतोय, ते स्वतःलाच हसते. अरे म्हटलं काय हसतोय, तुला कळतंय तरी तू का हसतोयस? म्हणून भाग्य कशाला म्हणावं? भाग्याचा उदय ते हे दोडी संत पाय. भाग्याचा उदय कशाला म्हणावं? वये धने जे श्रेष्ठपण ते श्रेष्ठत्वाती गौण. भगवत प्राप्ती श्रेष्ठ जाण तेने भाग्य परिपूर्ण उद्धवा. भगवत प्राप्ती झाली त्याच्या इतकं श्रेष्ठ भाग्य दुसरं कोण नाही. चैतन्य महाप्रभू विद्वान पंडित होते. जसं वारकरी संप्रदाय पसरला तसं त्यांचंही वैष्णव संप्रदायच, भागवत धर्म संप्रदायच. हरे कृष्ण मुवमेंट कुठे गेली? आज रशियामध्ये मंदिर आहेत कृष्णाची. हे असे हरे रामा हरे कृष्णा करत बसतायत. कोण आहे? इंजिनियर आहे. कोण आहे? डॉक्टर आहे. कोण आहे? सीए आहे. कोण आहे? अमका तमका आहे. आणि मग इथे कसे? जे करत होतो त्यात मजा नाही. रामचंद्र प्रभू सीतेला घेऊन शोध होऊन सीतेला तावडीतून सगळ्या सोडवून विमानात घालून अयोध्येला घेऊन आले. आणि अयोध्येला घेऊन आल्यावर सभा भरली, राज्याभिषेक झाला, सगळं झालं. आणि मग अजून ठरवलं आता ज्यानी ज्यानी या सगळे जे काही झालं, युद्ध, रावणाला हरवणं, सीतेला सोडून सेतू बांधणं, याच्या ज्यानी ज्यानी मोठा वाटा उचलला त्यांना बक्षीस द्यायचं. सत्कार म्हणजे सत्कार तेव्हापासून चालू आहेत. सत्कार झालं.
एक 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 सुरू झालं. हे आलं वानर, ते आलं, ते आलं, ते आलं. नळ नीळ जांबवंत सगळ्यांना दिलं. रामचंद्र प्रभू आपले आनंद घेत होते. सगळ्यांना बरं वाटत होतं. आणि मग शेवट आईसाहेब हळूच वाकल्या रामचंद्र प्रभूकडे. प्रभू एक राहिलं. काय राहिलं? काय राहिलं? पत्नीचा सल्ला मानावा लागतो. पत्नीचा सल्ला मानावा लागतो. मग रामचंद्र प्रभू सुद्धा डोकं खाजवलं. आता काय? कारण रामचंद्र प्रभूला माहित होती त्यातली. मानावा लागतो बरोबर आहे, ते वाकावं लागतं म्हणा. मानावं लागतं ते पटतच म्हणून नाही. तर रामचंद्र प्रभूची गतीच झाली. अरे म्हणाले, अगं ग बस, काय बोलतीस तू? मारुतीरायाचा सत्कार होय? हा, अर्जुना मी या देवपणाचे बिरुदे, सांडिले गावी अर्धे सगळे नि तुआ. मी अर्धा आहे, तू अख्खा आहेस. कोण आहेत मारुतीराया? ध्वजस्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू. मारुत वायू. आणि तू मला त्याचा सत्कार करायला सांगतेस. वेळी प्रसंगी मला खांद्यावर घेऊन, लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन बाहेर पडला, तुला सोडून आलं आणि त्याचा सत्कार करू म्हणजे मला काय बोलू तुला आता? नाही नाही नाही, तुम्ही हे कराच, कारण मी ठरवून ठेवलेलं आहे प्रेझेंट काय द्यायचं. मग हे तर प्रेस्टिज इश्यू झाला. आता बाकीचं जे काही सत्काराचं सामुग्री होती ती राज्यातर्फे होती आणि स्पेशल मातेला सोडून आणलं म्हणून स्वतःकडनं होती. मी ठरवलेलं आहे. माझ्या पप्पानी, राजा जनकानी जो हार मला दिलेला आहे लग्नात नवरत्नांचा, माझ्या डॅडींचा हार मी त्याला देणार आहे. आणि स्त्री आपल्या माहेरचं कोणालाही देत देत नाही. तो तिचा एकदम इगो पॉइंट असतो. देत नाही. रामराय म्हणाले, अगं तुम्ही ऐका माझं एवढं कोड पुरं करा. पहिलं कोड पुरं केलं, मृगाची कांचोळी मागितली. आता परत दुसरं कोड करा पूर्ण. पहिलं मृगाची कांचोळी, तिथूनच सगळं झालं रामायण. मागता मृगाची कांचोळी, सर्व सुखाची झाली उभी. कळलं का? तिथे झालं. आता दुसरी गंमत. नाही नाही, तुम्ही बोलवाच. बरं म्हणाले आता होऊ दे, काय व्हायचं ते, मी तरी काय करू. नवरे हताश होतात, ते सांगण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा ऐकत नाही बायको ते होऊन जाऊ दे म्हणाले. एकदा माझ्या सांगण्याने ऐकत नाही, जो काय सत्य अष्टनारायण व्हायचं ते होऊ दे संसारात. झालं, सगळ्यांचं देऊन झालं. आणि मग अनाउन्समेंट केली गेली, मारुतीराया पुढे या, तुम्हाला रामचंद्र प्रभू आणि सीता माता बोलवत आहेत. स्पेशल प्राइज, विशेष पारितोषिक. आले, उडी मारली जरा, आशेच आले. पारितोषिक? ज्यांनी जीवदान दिलं त्याला पारितोषिक असतं काय हो? आणि मारुतीरायाने हे जेव्हा ऐकलं, अशी ती शेपूट असं होत होती. पण आईच समोर, आता करता काय? आई आणि बाप समोर असले आणि आज्ञाधारक मूल असतं, ते त्याचा स्वतःचा राग दाबून ठेवतं, ते व्यक्त नाही करू शकत. त्यातले मारुतीराय होते. असं चालू होतं. आता काय करावं, म्हणजे मला पारितोषिक देणं म्हणजे मी वेगळा झालो ह्यांच्या, मला
आवडलं नाही अजिबात. मग बोलवलं. मग सीता माता उठली आणि काय जे भाव होता सीतामातेच्या मुखावर, तो नवरत्नाचा हार घेतला आणि गळ्यात टाकलं, मारुतरायाला मिठी मारली. तेवढ्यापुरतं ठीक होतं. ठीक आहे आता चला आईचं कोड पुरवायचं, जाऊ देत. नमस्कार केला आणि हे समोर कशी झाडं आहेत लांब, म्हणजे इथे सभा भरली आहे आणि शेवट एक झाड होतं. आधी पण तिथेच बसले होते. तिथे जाऊन उडी मारून जाऊन बसले. कळलं का? आणि ते रत्न काढलं बाहेर. हिरे माणिक पाचू मोती पोळं, कळलं, नीलमणी सगळे बघत बसला. एक एक म्हणजे पृथ्वी मोलाचा एक एक. राजा जनकाने आपल्या लाडक्या मुलीला दिलेलं. काय सांगू, घेतलं. यांचं दुसरं काहीतरी भाषणं बिष्णं सुरू झाली. ते समोर असे दिसत होते. यांची समोरापाची भाषणं, आपण इथे आला मग याच्याबद्दल आम्ही, ते सगळं सुरू झालं. ते सुरू होईपर्यंत ह्यांनी काय केलं, तिथे ते तोडलं माळ. तर माळ तोडायला काही ते दगडन पर्वत टाकले होते रामाच्या अंगावर सुरुवातीला, गुरु कोण ओळखण्यासाठी. ते काय असं धरलं तोडलं. उगाच आपलं सुती दोरा आपण बायकांनी तोडावा तसा सुईचा साधा तोडलं आणि ते काढलं. असं धरलं काडकन तोडलं. काय तोडलं? हिरा तोडला. हिरा तुटत नसतो. तुम्ही तुटाल पण हिरा तुटत नाही. काय काय वेळेस माहिती का, पूर्वीच्या काळी हे हेर लोक किंवा काही माणसं सुद्धा हिरा ठेवत तोंडात, म्हणजे आत्महत्या किंवा ते कोणी सापडू नये आपण म्हणून. विष जसं असतं तसं हिरा गिळला तर मनुष्य जगत शकत नाही. तो मारुतरायांनी तोडून दाखवला. हिऱ्याला कापायचं असेल तर हिऱ्याच्या टोकानेच कापतात. आपण म्हणतो ना काट्यानी काटा, तसा हिऱ्यानी हिरा फोडला. पहिलं लक्षात नाही आला काहीतरी चाललंय. माणिक काढला. असा डाळिंब, मोठं डाळिंब असा ना लाल भडक, तसा माणिक. अहो तो फोडला ना. बाप रे, ते दिसू लागलं. आणि सीता माता इथे कळवळू लागली. पाचू फोडला, मोती फोडला. नीट ऐका गोष्ट. पाचू फोडला, मोती फोडला, पोवळं फोडलं, नीलमणी फोडला. 9 ग्रह फुटेपर्यंत ती सीता माता अशी झाली होती. नीट ऐका, आदिशक्ती ती सुद्धा भुलली, पण पूर्ण अवतार भुलला नाही. आणि मग शेवटी चिडली. हे म्हणाली वानर ते वानरच. राग आला. उगच दिलं मी, पृथ्वी मोलाचा दाग त्याला दिला. पण काय म्हणाली, वानर ते वानर. इकडे ये म्हणाली. रामचंद्र प्रभू थक. बोलणार काय? असं झाल्यावर वकिली सुद्धा करू शकत नाही. बायकोच्या समोर काय चालत नसतं, वकिली करू शकत नाही. इकडे म्हणाली, तू काय केलंस हे मी तुला एवढं दिलं? काही नाही म्हणाले, आई तू मला हे दिलंस, हे उघडून मी बघण्याचा प्रयत्न केला की याच्यात राम आहे का. काय विचारलं? आई मी बघण्याचा प्रयत्न केला, याच्यात राम आहे का. हे म्हटल्यावर सीता आईची डोळ्याला धार लागली, मान खाली गेली. आत्ता कळलं रामाचा तुझ्यावर जीव काय. आत्ता लक्षात आलं तुझ्यावर रामाचा जीव काय, माझ्या प्रभूचा तुझ्यावर जीव काय. चुकले रे बेटा. जवळ घेतलं. तसं नीट ऐका, आपण दागिने सांभाळतो, पण ज्याच्यात राम आहे
तो कोण सांभाळते? हे कोण आहे? हे एक एक रत्न आहे, एक एक रत्न बसलेलं आहे. आहे का लक्ष त्याच्याकडे? वाढतंय, खातंय, पितंय, चाललंय. आहे का लक्ष? ज्याचं लक्ष आहे त्याला जाण आहे, समजावं माझी किंमत काय आहे. ज्यानी अभंग लिहिला, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. मोल कळलं पाहिजे. मीराबाईला कळलं, माई मैं तो गोविंद लीनो मोल. मोल कळलं, तो गोविंद मोल म्हणून विकत घेतला आणि आपल्या धारण केला. काय? मीराबाईंनी तो गोविंद आपल्या धारण केला म्हणून शेवट मंदिरात गेली आणि तिथेच लुप्त होऊन गेली. खलास. ज्ञानराज कोण? ज्यांनी त्या ज्ञानाला, स्वसंवेद्य ज्ञानाला धारण केलेलं आहे, त्याची जाण ज्याच्यात आहे तो ज्ञानेश्वर, तो ज्ञानराज. धारण सगळ्यांनीच केले हो. ते धारण केल्याशिवाय आपण इथे येऊ शकत नाही. पण ज्याची धारणा आहे हे कळणं, हेच आमच्या सद्गुरू दादा महाराजांचा प्रेमबोध. ही प्रतिती आपल्यात येणं की त्यांनी मला धारण केलेलं आहे. देव माझा मी देवाचा, ऐसी सत्य सत्य व देवाच्या, ही दृष्टी ज्यांनी दिली ते ज्ञानराज माऊली. आणि ज्यांनी विशेषत्वाने टिपलं ते सद्गुरू दादा महाराज माऊली. आमचे मूळ गुरु सद्गुरू महाराजांचे सद्गुरू. त्यांना यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. मोठा सप्ताह माघ वारीच्या वेळेला पंढरपूरला धरलेला आहे. सर्वांनी अवश्य या. 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी माघ वारी, माघ शुद्ध दशमी पंढरपुरात साजरी होईल. एवढं लक्षात ठेवा. ज्यांना यायचं त्याने अवश्य या. माघ वारीतच सप्ताह आहे. त्याच्या आधी 4 दिवस सगळी सोय केली जाईल. यांना यायचे त्यांनी अवश्य या आणि सांगा तुम्ही अनाउन्स केलं होतं ना म्हणून आम्ही आलो. तुम्हाला आहे सगळी सोय होईल. फ्रूटवाला धर्मशाळेत तुम्ही सांगितलं होतं म्हणून आम्ही आलो. येऊ. अरे यायचं म्हणजे हक्क आहे तुमचा, या. कळलं का मी काय सांगते? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणजे नुसतं ज्ञानियांचा राजावर थांबले नाही, पुन्हा विशेषण दिली. गुरु आहे. कारण कोण गुरु? वाट कृपेची करीत. गुरु कोण? जो कृपेची वाट करतो, दिशाची प्रेम भरीत, जिव्हा तळी अंतरीत आपला जीव. गुरुचा जो जीव तुटत असतो ना एक एक व्यक्तीसाठी, ते त्या व्यक्तीला कळत नसतं. कळतं का मी काय म्हणते ते? त्यांना वाटतं हसून बोललं म्हणजे गुरुचं लक्ष आहे. नाही 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 नाही. वाट कृपेची करीत, दिशाची प्रेम भरीत, जीवा तळी अंतरीत आपुला जीव. नुसते ज्या मुलाचे लाड होतात त्याची परिपूर्ण वाढ कधीही होत नाही. आणि नुसतं सटकवलं जातं त्याचीही वाढ होत नाही. कधी प्रेम, कधी 2 फटके, कधी प्रेम, कधी फटके. असं ज्या मुलाला वाढवलं जातं तेच मूल योग्य पद्धतीने त्याची वाढ होते, योग्य पद्धतीने वाढते. म्हणून समाजाला धाकही आहे आणि प्रेमही आहे. धाकाशिवाय का वारी नीट चालते? कसेही खाता, कसेही लोळता का? आता दुसऱ्यांची नावं घेत नाही मी, दुसरे सुद्धा असं मग चालतं.
पण जी शिस्त वारीत आहे, जे भजन वारीत आहे, जे नामस्मरण वारीत आहे, माऊलीने आम्हाला चालव हा जो भाव आहे, चालता चालता नामस्मरण करावं, परमार्थ प्रतिती कशी उदित होईल आपल्यात जास्त हे बघावं, हे इतर ठिकाणी कुठेही मिळणार नाही. वैष्णव संप्रदायात मिळतं. कळलं की नाही? द्वारकेला सुद्धा आहे बरं का वारी, तिथे कृष्णाची वारी निघते, तिकडे चालत जातात लोक. काशीलाही कावड घेऊन पूर्वी जायचे. वेगवेगळ्या पद्धतीचे मूळ आपल्या इथून ही पद्धत आहे आणि आपल्याकडे माऊलींनी चालू केली. कळलं की नाही? विशेषत्वानी माऊलीचे पणजोबांपासून होतं, पण ही जी शिस्त माऊली बरोबर चालणं, हे जे सगळं विशेषत्वानी त्या काळापासून हळूहळू त्याला खतपाणी आलं. मग पुढे 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 ते वाढत गेलं, त्याला रूप जास्ती येत गेलं. कळलं का? हे ऋण कोणाचे आहेत? माऊलीचे आहेत. पण मुलांनी ऋण मानायचे नसतात, प्रेमाची दखल घ्यायची असते. ऋणी परिच्छिन्न असतो, आपला असतो तो प्रेमी असतो. ऋण कोणे? लई उपकार केले बाबा माझ्यावर, त्यांचे लई उपकार, आता फेड. मुलांनी म्हणायचं का लई उपकार फेड? सटकून ठेवून द्यावी दोन कानाखाली. महाराज नेहमी म्हणायचे, आईने आम्हाला वाढवलं, वडिलांनी आम्हाला पाडलं, आमचं कर्तव्य आहे मुलाला. महाराज म्हणायचे कर्तव्य शब्द आला की असं वाटतं कानशिला खाली दोन रंगवाव्या. कर्तव्य म्हणून वाढवलं हे रे तुला, का जीवाचा कोट करून तुला वाढवलं? हा, ती प्रतिती तू देऊ शकशील का मला? नर्सही गोळी देते, तूही देतोस, मग नर्सच ठेवीन ना, तू कशाला पाहिजेस? कळलं? म्हणून महावैष्णव वारकऱ्यात आणि इतर गुरुवारी गेलो, बुधवारी गेलो, मंगळवारी गेलो, त्यात फरक काय? देवा तू आमचं हे केलं, आता तुला पेढे, असा वारकरी आहे होय? तो ऋण फेडण्यासाठी नाही, तो इतका पॉवरफुल आहे, केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा. तो भक्त कसा आहे? नारायणाला ऋणी करतो. नंद यशोदानी नारायणाला ऋणी केलं आणि मागितलं तेव्हा म्हणाले गुरुल पाहिजे ते करण, ते न कळत त्यांच्या पोटी आले गेले. यशोदेने, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. कळतं का? ज्ञान ईश्वर, ज्ञानराज त्यांनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे? गुरु महाराव आहेत. अशी वारी चालली की असं फुगल्यासारखं येतं मला काय होतं कळत नाही, पण असं तो रथ आला ना, मला असं वाटतं की म्हणून स्फुरता ती बाहो, असं काहीतरी होतं. अरे बापरे, आली 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 माऊली, आली माऊली आली. म्हणजे एखादा हरवलेलं म्हणून जैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते फाता दिवसा, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हरपले आपण पे पावे. एखाद्या आईचं एकुलतं एक मूल हरवावं, तिने अंग टाकून द्यावं. कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं? संध्याकाळ होते, पाणी घ्यायला तयार नाही, जिकडे तिकडे पोलीसमध्ये सगळीकडे कळवलेलं असतं. रात्र व्हायला लागली, आता गेलं गेलं, कुठे मिळणार आता? असं 1-2 दिवस जावं, मरणशयीवरती राहावं आणि सगळी आशा सुटून गेल्यावर कुणीतरी सांगावं मोल मिळावं. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवस, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम, चालते बोलते ब्रह्मजाण, तयाशी रिगालिया शरण, जन्म मरण बाधेना. कोण आहेत सद्गुरुनाथ? ज्ञानराज कोण आहेत? लक्षात येतं का तुमच्या? आपण आज इथे बसलेलो नसतो, आपण इथे ऐकत नसतो,
जर का हा अधिकार आपल्याला मिळाला नसता तर. थोडं चुकीचं बोलले, परत रिपेअर करते वाक्य. अधिकार आहेच, त्याची जाण नसते. तो जाणीव करून देणारा संत मायबाप आहे. म्हणून मार्गदर्शक संत आहेत. वाट असतेच, वाट नसते का? काय वाट नसते का? वाट असतेच. पण वाटेवर दाखवून देणं, इथून इथे चालायचं, इथे टर्न आहे बरं का, इथे असं आहे, इथे असं आहे, इथे असं आहे, इथे असं आहे, हे कोण दाखवतं? ज्ञानराज. माऊली मागे येते, आधी घोडे चालतात, नगारा येतो, डणनंग 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 डणनंग. आला माऊलीचा नगारा आला, माऊलीचा नगारा आला. माऊलीचा नगारा आल्यावर त्या घोड्याच्या सुद्धा पाया पडतात. कळलं की नाही? त्या अश्वाचं सुद्धा पाया पडतात. माऊली एकावर आरूढ आहे. माऊली आली बर का, आली बर का, आली बर का. काय प्रतीती आहे. जग जिथे तुम्हाला येडं म्हणेल तिथेच तुम्ही जिंकला, एवढं लक्षात ठेवा. अंधश्रद्धा म्हणत नाही मी ह्याला. आंधळेपणा तो वेगळा. असं गेलो ना आम्हाला झालं ना, आता ते वेगळं. इथे काही नाही आहे. इथे प्रतीतीचा भोग आहे. इथे आतलं वाटणं आहे. इथे आतली जाणीव आहे. जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पावली निघे, तरकू आयणी नेगे अंगे दया. अशा ठिकाणी संत तुम्हाला नेऊन पोचवतात. काय सांगितलं उलट सांगते मी, लक्षात ठेवा. जिथेही जाणीव स्पर्श सुद्धा तुम्हाला करू शकत नाही. काय हवी आहे? जाणीव जेथ न रिघे. जाणीव तिथे जाऊ शकत नाही. विचार तिथे म्हणतो आता बापला ह्याच्या पुढे माझी मती खुंटली, ह्याच्या पुढे माझा विचार जाऊ शकत नाही, आता तुमचं तुम्ही बघून घ्या. विचार हळूच. अशी माणसं बघा हुशारी करायला जातात, जमलं नाही की पाठचे का रे पळतोस, ये ना आता पुढे. काय हे हे का आता ये ना पुढे. नाही, आपल्याच्याने नाही जमायचं. मग अशी अगदी धडधडून पुढे येत होता, आता का पाठी पडतोस, ये ना पुढे. विचार मागता पावली निघे, तर्कू आयणी नेघे अंगे जया. तर्क सुद्धा टिकू शकत नाही. असं जे ठिकाण, अशा ठिकाणी चाल केला से मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. काय चाल केला से मोकळा. काय म्हण? विठ्ठल 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 जोरात टाळ्या वाजवा. विठ्ठल 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 ऐसी प्रतिती बोध सागरी, तू आपण यात एक कल्होळ एक करी. मग पाहसी चराचरी मी तेची तू. सगळीकडे चर आचर सर्व ठिकाणी तू आणि मी दिसशील. याच्या विरामी मी तेची तू. प्रतिती बोध सागर. ज्ञान परिच्छिन्न असू शकतो. ज्ञान हे कुठून आणलं? तिथून. पण बोध हा पूर्णपणे इथून आहे. जाणीव फक्त इथेच. ज्ञान जेव्हा इथे जाणवतो तो बोध आहे. वाचलं कळलं कुठे? केलं कळलं कुठे? म्हणून ज्ञानाचं आणि बोधाचं कळलं काय? जे कानातनं आज जातं ते ज्ञान, आणि त्या ज्ञानाचं पूर्ण जाणीव अनुभूती अनुभव जे येतो तो बोध आहे.
तो फक्त इथे होऊ शकतो. म्हणून संत कोण आहेत? प्रेमबोध स्वरूप संत आहेत. कोण आहेत संत? प्रेमबोध स्वरूप संत आहेत. म्हणून असं विश्लेषण केलं जातं, गुणमय वृत्ती सत्ता अशी ज्ञान आहेत, नाव आहेत. वेगवेगळ्या वापरासाठी वेगवेगळे ज्ञानाचे कप्पे. पण हे किती जरी असलं तरी शेवटचा टप्पा जो आहे तो बोधाचा आहे. प्रेम बोध प्रतीती. ही आई आहे, शरीराने आई आहे, पण आई म्हटल्यावर जे टचकन डोळ्यात पाणी येतं तो बोध आहे. वरवर नुसतं आई आई म्हणजे ती जाणीव तयार नाही अजून. ही कोण? आई. आई. पण आईची जाणीव जर का तयार असेल, आई जेवलीस का ग? जाऊन येतो. अरे कुठे चालला असता? घे ना खाऊन. तू कोण सांगतो तुला थांबायला? मित्र थांबलेत. हा बोध म्हणावं का? आई शब्दच आहे, याला बोध म्हणावा. मग बोध कशाला आलं? हे पण ज्ञान आहे आणि ते पण ज्ञान आहे, पण हे बर्व ज्ञान नाही आहे. बर्व ज्ञान कुठे? आई अगं जेवलीस का? मला उशीर होतोय, तू जेवून घ्या, मग तुला त्रास होतो. तू अरे पण बाळा तू आला नाहीस ना. अरे काय करू पण? ये तू. नाही नाही हे बघ, तू 2 घास खाऊन घे, तू काळजी करू नको, मी जेवतो. याला काय म्हणावं? हा कळलं? काय काय घरात माणसं असतात बघा, तुम्ही फोन करा न करा ते करत राहतात. महाराज आमची तशीच होते, माझी तशीच सवय आहे. पोचला का? कुठपर्यंत आला? किती वेळ लागणार? इथे 15 मिनिटं का गेली? अजून पुढपर्यंत का नाही आला? अजून का नाही आला? म्हणजे 4 तासाचा जर का प्रवास असेल तर अर्धा डझन फोन असायचे. आता माझं तेच आहे. हां नातवंड कशी आहेत? हां हिने खाल्लं का? तिने खाल्लं का? तू घरी आली का? काय झालं? आमकं झालं का? तमकं केलं का? हा उठला का? तो आला का खाली? मी कमी करते कारण आता नवीन पिढी आहे, थोडं कमी करावं. आमच्यात न उचलण्याची, तुम्हाला माहिती आहे सर्वात ते रुसायचे माझ्यावर. चुकून जर का अहो किती वेळा फोन कराल, कारण अर्ध्या तासापूर्वी झालेला असेल, परत विचारायचं कुठपर्यंत पोचलं. आणि हे जर का चुकून बोललं, अहो सांगितलं ना आताच करतो ना पोचल्यावर, ताण जो फोन ठेवला जायचा 1 दिवस बोलायचेच नाहीत. मी लटलट कापायची. अहो खरंच माझ्या अंगाचं पाणी व्हायचं. ते बोलायचेच नाहीत, फक्त याच्यावरनं जास्त असं राग असा दाखवतात. काय म्हणावं याला? बोधाची प्रतीती, आपलेपणाची जाणीव. ही आपलेपणाची जाणीव सध्या शिकवावी लागते. कळलं तुम्हाला? म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहून ठेवलंय, प्रेम सुद्धा स्वभावता भजनशील आहे जीव, पण ज्ञाने विण नासिले, बुद्धी भेदासी आले, तेनेची या कल्पिले अनेकत्व. आता शिकवावं लागतं. फोन कर असू दे, एवढं शिकून सुद्धा जे